मार्केटमध्ये गेली होती, तिथे मला पावसाळी रानभाजीचा अजून एक प्रकार म्हणजे भाजीचा अळू मिळाला. पानं पाहू शकता केवढी मोठी मोठी आहे. घरी येऊन स्वच्छ धुतले आणि कट करून असे कुकरच्या भांड्यामध्ये घ्यायचे. भाजीचा अळू साफ कसा करायचा याचा मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला, नक्की बघा. त्याचबरोबर ह्यामध्ये टाकते मी थोडेसे कोकम, 2 कणीस असे कट करून घेतले आहेत आणि थोडेसे शेंगदाणे टाकले आहेत. कुकरला आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. त्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरला एका सेकंद आपल्याला फिरून घ्यायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही आहे. एका साईडला मी मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम केले, त्यामध्ये टाकला आहे कढीपत्ता. कढीपत्ता छान तडतडला की यामध्ये टाकायचं आलं लसूण पेस्ट आणि एक मोठा कांदा बारीक चिरलेला. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये टाकूया कोथिंबीर, घरगुती लाल तिखट आणि जो वाटलेला अळू आहे तो टाकायचा आहे. त्याचबरोबर जी मक्याची कणसं आहेत ती वाफून घेतली होती तीसुद्धा टाकायची आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनटं छान शिजून घ्यायचं आहे. शेवटी आपण यामध्ये पुन्हा कोकम आणि 1 चमचा मालवणी वाटण टाकून 10-15 मिनटं शिजवून घ्यायचं आणि तांदळाच्या पापड्या सर्व